आता जी पुढची रूट आहे ना ती खूप डेंजर आहे. पाण्यामधून एकदम रस्सीला पकडून पकडून जायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण बघा किती सारं आहे आणि एकदम रस्सीला पकडून पकडून जावं लागते, जेणेकरून तुमचा एखादा पाय स्लिप झाला तर तुम्ही डायरेक्ट खाली जाऊ शकता. शिक्षणासाठी पहिलं पाऊल शाळेत टाकलं ग, शिक्षणासाठी पहिलं पाऊल शाळेत टाकलं ग, रडवे दे मला वरचेवरी, रडवे दे. आयुष्य ते संपून बोलतात टाकाल. ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. नक्कीच. अशी परिस्थिती आहे. सह्याद्रीत आल्याशिवाय सह्याद्रीचं तुम्हाला रूप दिसत नाही. बरोबर आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. सर्वांना माझा जय शिवराय मंडळी. तर मॉर्निंगचे 6 वाजलेत. सॉरी, किती वाजलं? 7 वाजलेत आणि अंघोळ वगैरे झाले. 6 वाजता उठलोय आम्ही आणि आजची ट्रॅकिंग असणार आहे ते 20 ते 25 किलोमीटर. काल आम्ही 25 ते 30 किलोमीटर कंप्लीट केलं आहे आणि आज पण तेवढीच असणार आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये थोड्या इंटरेस्टिंग जागा जिथे लढाया झाल्या, जिथनं शिवाजी महाराज आणि आपले बाजीप्रभू देशपांडे जे तिथनं लढाईसाठी गेले, बाजीप्रभू देशपांडे, जी त्यांची शेवटची भेट होती, ते ठिकाण देखील तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता नाश्ता वगैरे करायला जातो आणि या ज्या बॅग आहेत ना त्या आमच्या टेम्पोमध्ये टाकतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की येताना यांनी मोठ्या मोठ्या बॅग्स आणल्या होत्या, परंतु आता याच्या बॅग्स गेल्या कुठे? तर जे बॅग्स आहे ना त्यांच्यासाठी मंडळाचा एक टेम्पो आहे, त्यामध्ये त्या पहिलेच जो आमचं ठिकाण असेल त्या ठिकाणी पोहोचवल्या जातात. सो आता टेम्पोमध्ये बॅग ठेवतो, ओमकारदा सोबत जातोय. तिकीलावर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दुपारचं जेवण तिकीलावर. मॉर्निंगच्या 7:30 वाजता आता आमच्या ट्रेकिंगला सुरुवात झाली. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चला लेट्स गो. हा रोड बघा पूर्ण चिखल टाईप आहे आणि आमच्या बुटांचं हालत बघा. बघा बाबा, हालत बेकार यार. मजा येते ना? मस्त मजा. हो दादा, हो दादा, असं वाटते. अतिशय उत्तम. आणि आपण ऐतिहासिक ट्रेक करतोय. आपण पन्हाळा ते पावनखिंड छत्रपती शिवराय याच मार्गाने प्रस्थान केले होते आणि त्या ट्रेकमध्ये भरपूर असा अनुभव आला आहे आपल्या आत्तापर्यंत. आणि इथून पुढे एकदम थ्रिल असेल, कारण की ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं गेलं की वाट अतिशय बिकट आहे आणि त्या बिकट वाटेतून आपण आता प्रवास करतोय. हा अनुभव बघा. पूर्ण रस्त्यामध्ये चिखल, जायला असं मध्ये डांबरीकरण लागतो, मध्ये चिखल लागतो, मध्ये डटलं लागतात, परंतु हाच अनुभव आम्हाला काहीतरी शिकून जातोय. हा चिखल बघा की महाराज या वाटेतून गेला असतील आणि आमचं जे परम भाग्य मानतो की महाराज ज्या वाटेतून गेले ते आम्हाला भाग्य लाभले की आम्हाला सुद्धा त्या वाटेतून जायला भेटते आणि ती वाट सुखरूप आम्हाला डोळ्यातून बघायला भेटते. महाराजांची कीर्ती खूप महान आहे. महाराजांनी खूप काही केलं आपल्यासाठी आणि तोच वारसा आपण जोपासला पाहिजे. गड किल्ले फिरले पाहिजे. जेव्हा आपण घराबाहेर पडू तेव्हा हा इतिहास आपल्याला समजेल. जरी तुम्ही आता यूट्यूबवरून बघत असाल तरी तुम्हाला पाहिजे तेवढं काही शिकायला भेटणार नाही. जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. त्यामुळे उठा, घरातून निघा, जीवाची काळजी कराल तर आयुष्य ते संपून बोलतात टाकाल. ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अशी नक्कीच. परिस्थिती आहे. सह्याद्रीत आल्याशिवाय सह्याद्रीचं तुम्हाला रूप दिसत नाही. बरोबर आहे. हे बघा सह्याद्रीतील इथे बघण्यासारखं खूप काय आहे. असं नाही की तुम्ही गार्डनलाच गेलं पाहिजे. या गड किल्ले फिरा, मग तुम्हाला खरी आयुष्याची किंमत कळेल. कारण महाराजांनी आपलं प्राण या रयतेसाठी दिलं आणि रयतेसाठी खूप काय केलं. आणि तेच महाराज असतील, बाजीप्रभू देशपांडे यांनी सुद्धा आपले प्राण महाराजांसाठी दिले. तर तेच बघण्यासाठी आज आपण पन्हाळा ते पावनखिंड हे ट्रॅक करतोय आणि ट्रॅकचा अनुभव तुम्ही देखील घेताय. तर पुढचा रोड बघा. जय श्रीराम. काय रोड आहे, पूर्ण आजूबाजूला झाडच आणि त्याच्यामधनं आमची टीम. गार गार लय गार आहे. गेलो डायरेक्ट ना खाली. हा या सपोर्ट घेऊन या. जय शिवराय. लेट्स गो. अजून असे खूप सारे लागणार आहेत आम्हाला धबधबे.
आणि त्याच्यामध्ये आम्ही घुमणारच आहोत डोकावर तरी. पण आधीच सांगितलं ट्रॅकच्या सुरुवातीला की कमरेवर तरी पाणी लागणार आहे. तर त्यामुळे आम्ही आधीच एनर्जी घेऊन आलो आहे. भाऊ एन्जॉय तर एन्जॉय करतोय असा माणूस असणे गरजेचे आहे लाईफमध्ये ट्रॅकिंगसाठी. आता टीमचं थोडं डिस्कशन चाललंय, रस्ता थोडा बिघडला. मॉर्निंग, जय शिवराय. काय बोलता, आता किती लांब आहे अजून? आपण कालपासून जो प्रवास केलाय आणि आज जवळजवळ 20 किलोमीटरचं अंतर अजून आपल्याला कापायचं आहे. काल साधारण किती कंप्लीट केलं आपण? काल आपण जवळजवळ 25 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान आपण अंतर पायी कापलाय आणि जबरदस्त आत्तापर्यंत सर्वांची ट्रेक एकदम मस्त झाली आणि सर्वांचा असणारा प्रतिसाद यामुळे आज जो सरांनी नियोजन केलं आहे त्याला उत्तम दिलेला प्रतिसाद. त्याचं कारण हे आहे की आपण सर्व आत्तापर्यंत सुखरूप आलो आणि त्याच्यापुढे आपण सुखरूप जाऊ. नक्कीच, चला. पुन्हा एकदा डोकावर पाणी. हे इथे या काठी फसाल. या एक आजूबाजूला आहे ना पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज येतो. इथं कुठेतरी मला तर वाटतं धबधबा असणार आहे. हो. इथं थोडा नॉर्मली पाणी आहे, तर पाण्यामध्ये जायला लागतं. बघा खाली धबधबा देखील आहे. बघा इकडनं खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतो, तो सरळ जातो खाली. तर मंडळी पुन्हा एकदा घनदाट जंगलामधून आमच्या ट्रॅकिंगला सुरुवात झाली आहे. थोडा वेळेला आराम करत होतो बघा, खाऊ वगैरे खाल्लं. इकडे बघा जंगल, पूर्ण जंगल एरिया आणि खालून एकदम पाणी जातोय. भारी वाटतं, एकदम थंड चालायला थोडा फ्रेशनेस देखील येतो अंगामध्ये. आता जी पुढची रूट आहे ना ती खूप डेंजर आहे. पाण्यामधून एकदम रस्सीला पकडून जायचं आहे. हे बघा आपली मंडळी देखील इथे हेल्प करत आहे. दोघे जण त्या रेड टी शर्ट दिसतात ना ती आपलीच मंडळी आहे. आणि पाण्याचं प्रमाण बघा किती सारं आहे आणि एकदम रस्सीला पकडून जावं लागते, जेणेकरून तुमचा एखादा पाय स्लिप झाला तर तुम्ही डायरेक्ट खाली जाऊ शकता. फुल सेफ्टी. सेफ्टी मी ह्या साईडला आलोय आणि पाण्याचा प्रवाह एवढा फास्ट आहे ना की माणसाला पूर्णपणे खाली खेचत जातो. तो जी सेफ्टी ठेवली आहे ना खूप सुंदर. आणि या भावांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कसं पाणी नेत होता खाली? एकदम खतरनाक, एकदम जास्त प्रवाह आहे. एवढा प्रवाह आहे काय इतका माणूस येऊच नाही शकत. एकटा आला तो गेला खाली डायरेक्ट. खाली गेला तो कुठे भेटेल ते पण सांगता येत नाही. नाही गेला तर सांगतो रे बाबा. मंडळी हा निसर्ग, इथली झाडी झुडपं एक वेगळाच आनंद देऊन जातोय. ही पहाट स्वराज्याची पावनखिंडीच्या दिशेने. मला पाणी भेटलेलं आणि आज यावर्षी जेव्हापासून आम्ही पाण्याला चालू केलं तेव्हापासून पाणी खूप पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे. शिक्षणासाठी पहिलं पाऊल शाळेत टाकलं ग. शिक्षणासाठी पहिलं पाऊल शाळेत टाकलं ग. रडू येते मला वरचेवरी, रडू येते मला वरचेवरी. आईची आठवण हैराण करी, आईची आठवण हैराण करी. गुरुजी छडी नका मारुजी न लागते हातावरी. गुरुजी छडी नका मारुजी न लागते हातावरी. व्हेरी गुड, शाबास शाबास. सगळ्यांना घ्या. थोडीशी ट्रॅक केल्यानंतर आम्ही पोचलो शिवकालीन मार्ग प्रवेशद्वारावरती.
सडक में सडक नाहीये. भागने का नाही, धीरे धीरे चल. मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडे आणि आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची भेट या ठिकाणी झाली होती. आणि आता दादा पुढचा इतिहास थोडाफार सांगणार आहेत आपल्याला. जय शिवराय. जय शिवराय. आज आपण ज्या ठिकाणावर उभे आहोत तो ठिकाण म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची भेट. आणि तो ठिकाण तो म्हणजे पांढरपाणी या ठिकाणी. आणि इथूनच हळूहळू म्हणजे जी लढाई आहे पावनखिंडीची होत गेलेली असं इतिहासकार सांगतात. आणि त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. जय शिवराय. मित्रांनो, ही जी फरसबंदी बांधलेली आहे ना, ही महाराजांनी स्वतः बांधली. हिला शिवकालीन पायवाट असे म्हणतात. गोडखिंड याला पावनखिंड बनवणारे आपले सर्वच मावळे बाजीप्रभू देशपांडे यांना माझा मानाचा मुजरा. आणि ही जी तुम्ही पायवाट बघता ही स्वतः आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेली आहे. तर त्या आम्ही गोडखिंड पावनखिंडमध्ये जात नाही, कारण पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. सो त्यामुळे आम्ही जी शेवटची भेट होती तिथनं स्वतः मागे फिरतो. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी मात्र इतिहासच घडला पाहिजे. मंडळी, हा जो मार्ग आहे ना तो पावनखिंड विशालगडाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि तो सध्या बंद केला आहे. थोडे प्रॉब्लेम चालू आहेत, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही किती गर्दी. आणि आता मी बॅग वगैरे जेवण वगैरे करून निघणार आहोत. काय बोलतो आता, विशालगडावरती जाण्याचा मार्ग बंद आहे. आज विशालगडावर चाललेलं जे काय सध्याचं वातावरण ते पाहता पावनखिंडीकडे किंवा विशालगडाकडे जाणारा जो मार्ग आहे तो बंद केलेला आहे. पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पुढे न जाता पांढरपाडीवरून आपण घराकडे मार्ग सोडतो. सगळ्यांनी काळजी घ्या. इकडे येताना इथला मार्ग, इथली वाट आहे ना ती बंद केलेली आहे. आणि करा आधी चौकशी करून या. चला आता मस्त आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो. आणि बॅग्स वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला. डबल घरी जायचं आता. जेवणाची टेस्ट अप्रतिम होती. पुरी, भाजी आणि त्याच्या सोबतीला जिलेबी. काय जेवण वगैरे करून आता आम्ही इथं निघतो. आता इथे करतो आम्ही रामराम. आता बसलोय आम्ही बसमध्ये आणि आता डायरेक्ट निघणार आहोत कोल्हापूरसाठी. आणि कोल्हापूरला बघूया पुढे जर भेट झाली तर नक्कीच भेटेन मी तुम्हाला. तर कंटिन्यू मंडळी, आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. आणि कोल्हापूरमध्ये आता आम्ही जेवण करणार आहोत. आणि इकडे बघू शकता तुम्ही 250 रुपयाला अनलिमिटेड थाली आहे, ज्यामध्ये चिकन, मटन सर्व काही असणार आहे. तो आता आतमध्ये जातो, ऑर्डर वगैरे देतो आणि मग भेटतो. तर गाईज आता आमची अनलिमिटेड थाली आली आहे, ज्यामध्ये हे काय पनीर आहे आणि अंडा आहे आणि चिकन आहे. चिकन, आपण चिकन, आपण मटन, पांढरा रस्सा आणि रोटी. चला आता मस्त खाऊन घेतो गाईज. अनलिमिटेड थाली, अनलिमिटेड खाऊ. आणि सर गेलेत जरा ओळखला अर्धी थाली ठेवून, कारण पोट जरा खाली पण झाला पाहिजे. भाई तू दबा घे का, तुला काही कमी नाही पडली पाहिजे. बाउल भरले मी. सर व्हिडिओ काढता. बाउल भरले अजून एक ऍड झालं त्याच्यात मच्छी. बाई पुरा खर्च 250 दिल्या वसूल झाला पाहिजे ना दादा. गाईज पहिली खोली झाली, पहिल्या घरी संपत नाही. गाईज हा भाऊ काय आपला शो करत नाही. सगळे टेबल खाली झाले, परंतु भावाला आधी अजून खायचंय. भावा हॉटेलचा पूर्ण संपून टाकतो. तुझं झाला? तुझा पण नाही. लास्टचा तुमचाच उमटला पाहिजे. पेंदर गावाचा. नाही, मी पण पेंदरचा आहे ना. मग तू व्हेज वाला झालास. नॉन व्हेज खायचं तर व्हेज खात. काम 25 केले पाहिजे, काम 26. तर गाईज अनलिमिटेड थालीचा जेवण करून आता पब्लिक सर्व निघाली आहे घरी जाण्यासाठी. कोल्हापूरच्या ट्रेनमध्ये बसून आता आम्ही निघणार आहोत घरी. चला काका, बाय बाय. कुठून आलो होतो माहिती का मी? मुंबईवरून. हा, मुंबईला कुठे? पनवेल. चला हां हां चला मंडळी, निघतोय. पब्लिक गेली पुढे, फिरायला थोडा मागे धाव जातो आणि पब्लिकला कव्हर करतोय. चला. तर गाईज फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, कारण मम्मीने सांगितल्यावर आमच्या समोरच दुकान आहे, तिथे जायला सुद्धा मला आलंच वाटतं. परंतु आज 55 ते 50 किलोमीटर मी पूर्ण केलंय, त्यामुळे भारी वाटतंय. आणि इकडे आपले भाऊ देखील आलेत. भावाची सीटवरती अनोन पर्सन आलाय. सो आता निघणार आहोत आम्ही घरी निघाले. म्हणजे आता कोणत्या सेक्शनवरती आहे काय माहिती नाही. इचकरंजीला आहे, आता जातोय घरी. गाईज मॉर्निंगच्या 7 वाजल्यात आणि फायनली मी पोहोचलोय आता घरी. आणि 2 दिवसाच्या व्लॉगमध्ये जर काही
चुकून माझ्याकडून शब्द अशब्द निघाले असतील, इकडचे तिकडे झाले असतील, तर मी स्वतः उदय मडवी तुमच्या सर्वांकडून माफी मागतो. आणि खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. 55 किलोमीटरचा ट्रॅक आपण पूर्ण केला, त्यामध्ये थोडेफार पाय पेन होत आहेत, परंतु काय नाही. सर्वांना जय शिवराय. चला मंडळी, अशाच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या उदय मडवी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतोय.